2 लाख के सीसीटीवी लेकर कार्यकर्ता पहुंचे आरटीओ कार्यालय। सीमावर्ती भ्रष्टाचार के खिलाफ वंचित बहुजन अघाड़ी का ठोस कदम। महाराष्ट्र आंध्र प्रदेश सीमा से सटे यवतमाल जिले के पिंपलखुंटी चेक पोस्ट पर चल रहे भ्रष्टाचार और अवैध गतिविधियों के विरोध में अब वंचित बहुजन अघाड़ी ने प्रत्यक्ष कार्यवाही शुरू कर दी है। यवतमाल के वंचित बहुजन अघाड़ी जिलाध्यक्ष नीरज बागमारी 2 लाख रुपए मूल्य के सीसीटीवी कैमरे लेकर सीधे अमरावती आरटीओ कार्यालय में पहुंचे। बागमारी ने बताया कि पिंपलखुंटी चेक पोस्ट पर भारी मात्रा में रिश्वतखोरी, अवैध परिवहन और आपराधिक गतिविधियों को बढ़ावा देने वाले काम हो रहे हैं। इस संबंध में कई शिकायतें दी जा चुकी हैं, लेकिन प्रशासन की ओर से कोई ठोस कार्यवाही नहीं की गई है। इसीलिए उन्होंने खुद आगे आकर पहल की है। उन्होंने मांग की कि उस स्थान पर प्रशासन द्वारा सीसीटीवी कैमरे लगाए जाएं, अन्यथा वे अपने साथ लाए कैमरे स्वयं वहां स्थापित करेंगे। हालांकि आरटीओ अधिकारियों ने उनके द्वारा लाए गए कैमरे स्वीकार करने से इनकार कर दिया। बागमारे ने इसे अधिकारियों की उदासीनता का प्रतीक बताया और कड़ी आलोचना की। यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळखुटी चेकपोस्ट संदर्भात आम्ही आज कालपासून इथं उपोषणाला बसलेलो आहोत। आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या म्हणजे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर जे चेकपोस्ट आहे तिथे अवैधरित्या ट्रक वाहनधारकांकडून वसुली करण्यात जाते, हे आमचा विषय होता। त्या संदर्भात वारंवार आम्ही आरटीओ कार्यालयाला, प्रादेशिक कार्यालयाला निवेदनं दिली, तक्रारी केल्या, पण तरीसुद्धा त्यांना काही फरक पडला नाही। आमची एवढीच मागणी आहे का तिथे जे वाहनधारकांकडून लूट होत आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, ही आमची मागणी होती। पण शासनाकडे आज तारखेत साधारण 8,11,000 कोटी रुपये महाराष्ट्र शासनावर कर्ज असल्यामुळं, शासनाची परिस्थिती नसल्यामुळं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वखर्चाने आम्ही त्यांना 2 लाख रुपयाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा संच देण्यासाठी गेलो, गिफ्ट देण्यासाठी, भेट देण्यासाठी, परंतु ते सुद्धा त्यांनी नाकारलेली आहे। त्यामुळे आम्ही कालपासून संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरासह आमच्या कार्यकर्त्यासह पदाधिकाऱ्यासोबत आम्ही इथे उपोषणाला बसलेला। जेव्हापर्यंत हे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावत नाही, पारदर्शकता त्या व्यवहारामध्ये आणत नाही, तेव्हापर्यंत आम्ही आमरण उपोषणावर आम्ही ठाम आहोत। सीसीटीव्ही नसल्यामुळे तिथे यवतमाळ जिल्हा हा क्राईमच्या बाबतीत अतिशय कुप्रसिद्ध आहे। त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा जो येतो ह्या आरटीओ कार्यालयाच्या याच्या येतं आरटीओ विभागाच्या साक्षीने म्हणा किंवा त्यांच्या मदतीने होत आहे। यवतमाळमध्ये गो तस्करी म्हणा, गुटखा म्हणा, बोगस बियाणे म्हणा, बोगस दारू म्हणा, यवतमाळ शहरामध्ये जे शस्त्र येते ते कुठल्याही पावसामधून पडत नाही, तर ते अशाच कुठल्या तरी वाटेतून येते, हा आमचा आरोप आहे। मागण्या पूर्ण आम्ही कालपासून आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। आमचं उपोषण जे आहे ते कंटिन्यू सुरू राहील आणि याला सर्वस्वी जबाबदार जे आहे ते अमरावतीचे प्रादेशिक आरटीओ कार्यालय राहील।